विविध भारती पुणे ठळक बातम्या. प्रसार माध्यमांनी देशाला समजून घेण्यासाठी देशाची प्रतिमा डागाळणाऱ्या माहितीची शिकार होण्यापेक्षा योग्य दृष्टिकोन देणारा दुवा बनलं पाहिजे असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. सीएएचा उद्देश भारताच्या शेजारील देशांमधील छळ झालेल्या धार्मिक अल्पसंख्याकांना दिलासा देणं हा आहे. सीएए कोणत्याही भारतीय नागरिकाकडून त्याचं नागरिकत्व हिरावून घेत नाही असं धनखड यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी केरळमधील त्रिशूर इथं प्रमुख मॉल्स आणि इतर ठिकाणी रोबो म्हणजे यंत्रमानवाचा उपयोग केला जाणार आहे. यंत्रमानवाच्या माध्यमातून विविध जनजागृतीचे व्हिडिओही दाखवण्यात येणार असल्याचं त्रिशूरचे जिल्हाधिकारी कृष्णा तेजा यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेनं काल मतदार जागृती अभियान उपक्रम केला. या उपक्रमाअंतर्गत प्रशालेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून मतदानाविषयी जागरूकता तसंच मतदानाची आवश्यकता याविषयीच्या घोषणांचे फलक प्रदर्शित केले. मतदानाचा दिवस सुट्टीचा नाही या एकपात्री प्रयोगातून यावेळी मतदानाबाबत संदेश देण्यात आला. कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसनं शाहू महाराजांना उमेदवारी दिली असून त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. होळी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या द्राक्ष महोत्सवात रसायनविरहित 2000 किलो हिरव्या द्राक्षांनी दगडूशेठ गणपती मंदिरातील गाभारा आणि सभामंडपाची आरास करण्यात आली आहे. हा द्राक्ष महोत्सव पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. ही द्राक्षे नंतर भाविक अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.